नमस्कार मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा तो कोणता ड्रीम समिट होता जो आता अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि काही पाश्चात्य देशांच्या राजकारणामुळे आपल्याला ड्रॉप करावा लागला आहे. तुर्कीसोबत भारताने आता कोणती नवीन डेव्हलपमेंट सुरू केली आहे आणि भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर सर यांना रातोरात कोणत्या देशात पाठवले जात आहे. या व्यतिरिक्त अशा अनेक महत्त्वाच्या अपडेट्स येत आहेत ज्या तुम्हाला मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनलवर पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी बोलूया इराणच्या परिस्थितीबद्दल. तुम्हाला माहितीच असेल की इराण आणि अमेरिका यांच्यात सध्या सीज फायर म्हणजेच युद्धविराम झाला आहे आणि सध्या तरी असं वाटतंय की अमेरिका आणि इस्रायल सध्या इराणवर हल्ले करणार नाहीत. इराणचे लोक सुद्धा रस्त्यावर उतरून या 2 आठवड्यांच्या सीज फायरचा जल्लोष करत आहेत. त्यांनी तर असं मानलंय की इराणने अमेरिका आणि इस्रायल विरुद्धचे युद्ध जिंकलंय. मिडल ईस्टमध्येही अनेक देशांनी आपले एअरपोर्ट्स इंटरनॅशनल फ्लाईट्ससाठी पुन्हा सुरू केले असून इराणमधून विमानसेवा पूर्ववत होत आहे. दुसरीकडे मोठी बातमी ही आहे की भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी कतारसाठी रवाना झाले आहेत. त्यांचा हा 2 दिवसांचा दौरा आहे. पेट्रोलियम मंत्र्यांच्या पाठोपाठ भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर सर सुद्धा 1 दिवसानंतर युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजेच UAEच्या दौऱ्यावर जात आहेत. जयशंकर सरांची ही भेट 11 एप्रिलला सुरू होत असून दुसऱ्याच दिवशी 12 एप्रिलला ते भारतात परततील. याच दरम्यान अशीही बातमी येत आहे की आजपासून इराण सरकारच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला भेट देणे सुरू केले आहे आणि 2 दिवसांनंतर अमेरिकेचे अधिकारीही पाकिस्तानमध्ये येत आहेत. म्हणजेच अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश मिळून पुढच्या 2 आठवड्यांसाठी एका फायनल पीस एग्रीमेंटसाठी चर्चा करणार आहेत आणि या वाटाघाटी पाकिस्तानमध्ये होणार आहेत, ज्याला पाकिस्तान अकॉर्ड असे नाव देण्यात आलं आहे. आता शेवटच्या क्षणी समजेल की अमेरिकेचे शिष्टमंडळ नेमकं कोण लीड करेल, कारण पाकिस्तान आणि व्हाईट हाऊसच्या मते अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स हे चर्चेसाठी येत आहेत. पण नुकतेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुरक्षा कारणास्तव JD व्हॅन्स यांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इराणमध्ये जरी सीज फायर झाला असला तरी तिथल्या भारतीय दूतावासाला मात्र अजूनही धोका वाटतोय. दूतावासाने एक स्टेटमेंट जारी करून तिथल्या सर्व भारतीयांना 7 एप्रिल 2026 ची ॲडवायझरी पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे भारतीय अजूनही इराणमध्ये आहेत त्यांना दूतावासाच्या संपर्कात राहून लवकरात लवकर तो देश सोडण्यास सांगितलं आहे. याचाच अर्थ भारत सरकारला अजूनही भीती वाटते की युद्ध कधीही पुन्हा सुरू होऊ शकतं आणि परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. पुढची अपडेट आहे भारत आणि तुर्कीबद्दल. अझरबैजान नंतर आता भारताने तुर्कीसोबतही फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्सची नवीन फेरी सुरू केली आहे. आज नवी दिल्लीत भारत आणि तुर्कीमध्ये 12व्या फेरीची चर्चा झाली. ही मीटिंग दिल्लीत झाली याचाच अर्थ भारताने तुर्कीला आमंत्रित केले होते. तुर्कीचे प्रतिनिधित्व तिथल्या उपपरराष्ट्र मंत्री मिस बॅरिस एक्किंची यांनी केले, तर भारताचे प्रतिनिधित्व सेक्रेटरी वेस्ट CB जॉर्ज सरांनी केले. विशेष म्हणजे ही चर्चा तब्बल 4 वर्षांनंतर झाली आहे. याआधी जून 2022 मध्ये अशी चर्चा झाली होती. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की तुर्की पुन्हा जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला लक्ष्य करतो की संबंध सुधारतात. आता बातमी आहे कॉप समिटबद्दल. शेवटच्या क्षणी भारत सरकारने कॉप समिट होस्ट करण्यास नकार दिला आहे. यामागे अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी सारख्या विकसित देशांचं राजकारण कारणीभूत आहे. ज्या प्रोजेक्टसाठी मोदी सरकार खूप उत्सुक होतं तो प्लॅन आता ड्रॉप करावा लागला आहे. कॉप समिट हे संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत येणारे एक जागतिक व्यासपीठ आहे जिथे हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा होते. 1995 पासून दरवर्षी हे समिट भरवले जाते, पण गेल्या काही वर्षांपासून इथे फक्त वाद आणि राजकारण पाहायला मिळत आहे. भारत आणि आफ्रिकासारख्या विकसनशील देशांचं म्हणणं आहे की अमेरिका आणि युरोपसारख्या देशांनी गेल्या अनेक शतकांपासून प्रदूषण करून स्वतःचा विकास केला आहे. त्यामुळे हवामान बदलाशी लढण्यासाठी त्यांनीच तंत्रज्ञान आणि पैसा पुरवावा पाहिजे. विकसनशील देशांची मागणी आहे की 2025 नंतर श्रीमंत देशांनी दरवर्षी $1.3 ट्रिलियन फंड द्यावा, पण विकसित देश फक्त $300 बिलियन आणि तेही कर्जाच्या स्वरूपात देण्यास तयार आहेत. यामुळे गरीब देश कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. विकसित देश सर्वांसाठी समान नियम लावू इच्छितात, पण भारतासारख्या देशांना विकासासाठी ऊर्जेची गरज आहे आणि पूर्णपणे क्लीन एनर्जीवर शिफ्ट होणे सध्या शक्य नाही. याच वादामुळे गेल्या काही वर्षात कॉप समिटचं महत्त्व कमी होत चालले आहे. रशिया, चीन आणि अमेरिकेचे मोठे नेते आता या समिटला येणं टाळत आहेत. हे सर्व पाहता भारत सरकारने 2028 मध्ये होणारे COP33 समिट होस्ट करण्याचा आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. पंतप्रधान मोदीजींनी 2023 मध्ये दुबईत ही इच्छा व्यक्त केली होती, पण आता युनायटेड नेशन्सला पत्र लिहून भारताने आपली माघार कळवली आहे. याचं दुसरं मोठं कारण म्हणजे होस्टिंगचा अवाढव्य खर्च. अशा इव्हेंटसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतात आणि जर त्यातून काही ठोस निकालच निघणार नसेल तर इतका पैसा खर्च करणे भारताला योग्य वाटले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कॉप समिट यजमानपदावरून भारताने मागे हटणं हा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच जिओपॉलिटिकल अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.